मुंबईच्या पवई परिसरामध्ये मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय आणि त्याच्या निषेधार्थ आक्रमक होत मनसेनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय। पवई परिसरामध्ये खड्ड्यांमुळे भात शेती करत मनसेनं आंदोलन करण्यात आलं। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी पेन किलर आणि झेंडू बामचं सुद्धा या ठिकाणी वाटप करण्यात आलंय। तसंच पालिकेनं लवकरात लवकर खड्डे बुजवले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय। मुंबईच्या पवई परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर 2 ते 2.5 फुटाचा खड्डे आहे मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे। याच खड्ड्याच्या विरोधात आता मनसे आक्रमक झाले आहे। मनसेकडून अनोखा पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर खड्ड्यामध्ये आहेत या ठिकाणी भात शेती करून आहेत। पालिकेच्या विरोधात निषेध आंदोलन केलं जात आहे। खरं तर मुंबई परिसरामध्ये मागील 2 ते 3 आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे यावर्षी आपण पाहिलं तर ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे। पवई परिसरात देखील मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलं आहे, त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे। मुंबईला खड्डामुक्त करण्याचं सरकारकडनं, शासनाकडनं, मुंबई महानगरपालिकेकडनं दिलेलं आश्वासन अतिशय फॉल आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत। आज पूर्ण मुंबई खड्ड्यात घालण्याचं काम या शासनाने प्रशासनाने केलेलं आहे। याच्यामुळे मुंबईकर सगळ्यात जास्त कर भरतात, परंतु करची सवलत त्याऐवजी त्यांना खड्डे दिले गेलेत महानगरपालिकेकडनं। याचाच निषेधार्थ म्हणून, आणि खड्डे नाही तर एवढे मोठे खड्डे की त्या ठिकाणी शेती करू शकतो आपण, इतक्या मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले आहेत। म्हणून आज आम्ही या ठिकाणी झोपलेल्या महापालिकेला जाग येण्यासाठी या ठिकाणी भात शेती करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे। त्याचबरोबर जे नागरिक आहेत, जे करदाता आहेत, त्यांना जो मोठ्या प्रमाणावरती या खड्ड्यांमुळे त्रास होतोय, त्यांना त्रासमुक्त करण्यासाठी आज पेनकिलरचं वाटप, झेंडू बाम, टायगर बाम या सगळ्या गोष्टींचं वाटप या ठिकाणी आम्ही हाती घेऊन झोपलेल्या महानगरपालिकेला जागा करण्याचं काम करतो। कॅमेरामॅन अनिल पवार सोबत सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।